नमस्कार, मी संदीप नाईक बाबा। आज ठाण्याला चाललो होतो सकाळी आणि 8:53ची गाडी ही किटवाळा स्टेशनला 9:07 आली आणि कल्याण स्टेशनला ती किती नंबर प्लॅटफॉर्मला थांबली? 6 नंबरला थांबली। 6 नंबरला ती जवळजवळ 10 मिनिटं थांबली। उलटा प्लॅटफॉर्मवाला, त्या ठिकाणी पण मनुष्याची दगदग झाली आणि एवढी गर्दी, अफाट गर्दी। काही होणार नाही या गर्दीचं, कारण का सहन करण्याची क्षमता जनतेमध्ये आलेली आहे। 86 डब्याची बुगी म्हणजे 86 आसनाच्या व्यतिरिक्त 87 आसन अलाउड नाहीये या डब्याला रेल्वेच्या। पण या ठिकाणी जर तो बघितलं ना, ही गर्दी अफाट गर्दी आहे। ही जवळजवळ किती असू शकते? ही 500-600 लोक या डब्यामध्ये बसलेली आहेत। ही सगळी खाली बसली आहेत, काही वरती लटकले आहेत। मी पुन्हा बोलतो का रोड खड्डे असून पण रोडवरती फाईन मारला जातो ट्रिपल सीटला। 4 व्हीलरमध्ये बसल्यानंतर जे 5 ते 6 जण असतात, 9 जण एक्स्ट्रा बसले तर लगेच फाईन मारला जातो। मग ह्या बुगीमध्ये 86च्या वरती एवढी माणसं बसलेत, जवळजवळ इथं 500 माणसं असणारच असणार बसलेली आहेत। मग त्याचं काय? आता हे लोक का बोलत नाही आहेत? कारण का यांना ऑफिसला पोहोचायचं आहे, वेळेवरती पोहोचायचं आहे। वेळेवरती आतापर्यंत कोणी पोहोचलेलं नाही आहे। जो वेळेवर पोहोचतो त्यांनी घरदार सोडलेलं आहे, घरी लक्ष नाही आहे। लेट नाईट घरी येतात, तिथं टाईम वेस्ट होतो आणि पूर्ण जे आयुष्य आहे म्हणजे 24 तासामधले जवळजवळ 18 ते 19 तास तो कामामध्ये व्यस्त करतो। आणि ही आपली धकाधकीची जीवनशैली आहे ना। खरंच ही लाईफ आपण जगतोय है ना? खरंच आपण ही लाईफ जगण्याला पात्र आहोत का, है ना? पात्र आहोत का हे ठरवणं खरं आपलंच काम आहे। एकमेकांना सहकार्य करत टिटवाळा स्टेशनपासून तर किंवा प्रत्येक सेंट्रल लाईन, हार्बर लाईन, वेस्टर्न लाईन सगळे एकमेकांना सहकार्य करतात आणि ह्या सहकार्यामधून पुन्हा मुंबईकर उठतात, मुंबऱ्यासारखी इन्सिडेंट होतात, लटकलेले पडतात, त्यांचे घरचे वाट बघतात का माझे वडील घरी येतील, माझी आई घरी येईल, माझी मुलगी घरी येईल, माझी बहीण घरी येईल, माझी बायको घरी येईल, माझा नवरा घरी येईल पुन्हा। पण ते लटकल्यामुळे पडतात आणि कोणी लटकत नाही, पण आतमधून बाहेरून प्रेशर येतो का मागचा पुढे जातो आणि पुढचा मागं जातो। ही लाईफ आपली आहे। कुणाचं कुणाला काहीही पडलेलं नाही। मुंबऱ्याचा इन्सिडेंट झाला, दुसऱ्या दिवशी परत नॉर्मल डे, पुन्हा लटकी, पुन्हा तेच। प्रशासन हतबल झालेलं आहे, कारण काही लोंडेच्या लोंडे या ठिकाणी आलेले आहेत। यांना रोजगार नाही आहे। त्या राज्यामध्ये लोकांनी, त्या राज्याच्या लोकांनी, प्रतिनिधींनी रोजगार निर्मिती नाही केली, म्हणून या ठिकाणी यावं लागतंय। कितीही पगार घ्या, ही अशीच लाईफ जगायची आहे। ही तर रेल्वेची आहे। आता हेच लोक घरून ज्यावेळेस निघतात, रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचतात तर त्यांना खड्डे भेटतात। तिथं ते धक्का बुक्की करणे का नहीं, खड्डे से जाएंगे, धक्का बुक्की करणे का नहीं। तिथल्या प्रतिनिधी, आमदार, खासदार, नगरसेवक त्यांच्या रात्रीच्या बैठकांना ते हजेरी लावतील, पण रोज सकाळी उठतील, स्टेशनपर्यंत खड्ड्यात येतील आणि परत धक्काबुक्कीचे आयुष्य काढतील। तर जनतेनेच ठरवायचं आहे आणि त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे का मला हीच लाईफ जगायची आहे। ऑफिसला गेले, बॉसची वरड, तुमचा जो अधिकारी असेल तो ट्रेन लेट आहे, तर ह्या ट्रेन लेट, पण ही ट्रेन लेट का होते याचं कोणी उलगडा करत नाही। 10 दिवस जरी बंद पाळला ह्या प्रवाशांनी तर रेल्वे बदलू शकते, पण 10 दिवस प्रवाशांचं पोटपाणी कोण चालवणार? हा पण मोठा विचार करण्याचा प्रश्न आहे। लावा जोर, मानसिक जोर लावला तर हे चेंज होणार, शारीरिक जोर लावला तर काही होणार नाही। तर आपण मानसिक जोर लावायला प्रयत्न करा। या दगदगीच्या जीवनामध्ये जगण्यासाठी
तुम्ही जगताय, दुसऱ्याला पण जगवण्यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद.